लागले. मोठे झाल्याच्या नंतर खोड्या करू लागले. यशोदा मैया म्हणते खोड्या नको करू माझे बाबा, बाबा खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे बाबा, खोड्या नको करू माझे काठी घेतलेले आहे. हा महाराज सांगतात विश्वाचा जनिता तो सुद्धा त्या ठिकाणी त्याला यशोदा मैयाला भेट होता आणि यशोदेने काठी घेतली आणि त्याला धमकावलं. सांगितलं उद्या जाई राणा सवे घेवणी गोधना. आता गावात राहून तुला खोड्या करायला लागला ना कृष्णा, तुला सक्त ताकीद आहे. उद्या उठलं दही दूध माखण खाल्लं की राणामध्ये जायचं. आणि राणामध्ये जात असताना मग त्या ठिकाणी भगवान परमात्मा म्हटले ठीक आहे काय हरकत नाही. पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा करिकाला दही भात नंदाचा नंदन, पाहिला नंदाचा नंदन. भगवान परमात्मा त्या ठिकाणी राणामध्ये निघाले. गायी वगैरे त्या ठिकाणी घेतलेले आहेत. सुंदर असा मोर मुकुट आहे. मोर मुकुट पितांबर आणि ओटावरती बासरी आहे. महाराज सांगतात गोड असा भगवान परमात्मा गोपाळा सहित गायी सहित चाललेला आहे. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोट 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 समीरा मदन गोपाल, छोट समीरा मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोट समीरा मदन गोपाल.
परमात्मा छोटी छोटी गाया, छोटी छोटी वासरे, छोटे छोटे गोपाळ असा कृष्णकडे या त्या ठिकाणी गेलेला आहे. यमुनेच्या तीरावरती गेला आणि बासरी वाजू लागला. हरी की मुरली बाजी रे जमुना का तीर बाजे, जमुना का तीर. हरी की मुरली बाजी रे जमुना का तीर बाजे, जमुना का तीर. हरी की मुरली बाजी रे जमुना का तीर बाजे, जमुना का तीर. हरी की मुरली बाजी रे जमुना का तीर बाजे, जमुना का तीर. और कन्हैया काली कमलिया कारो ये जमुना कनी. हरि कार कन्हैया काली कमलिया कारो ये जमुना कनी. हरि की मुरली बाजी रे जमुना का तीर बाजे, जमुना का तीर. हरि की मुरली बाजी रे जमुना का तीर बाजे, जमुना का तीर. वाजू लागला आणि त्या ठिकाणी खरोखर सगळ्या गोपाळांचं, गायींचं, पशूंचं, पक्ष्यांचं मन त्या ठिकाणी वेधून घेतलं. हरी की मुरली बाजी रे जमुना का तीर बाजे, जमुना का तीर. बंसी बजाए मोरे मन हर लेनो चित्तन धरत मीर दे. हरी की मुरली बाजी रे जमुना का तीर बाजे, जमुना का तीर. हा भगवान परमात्म्याची गोड अशी मुरली वादन ऐकून सगळे मंत्रमुग्ध झाली. गाई गोपाळ त्या ठिकाणी सगळीच अशा पद्धतीने गोड अशा पद्धतीने त्या ठिकाणी कृष्ण कन्हैयाच्या मुरलीमध्ये तल्लीन झाली. म्हणून महाराज सांगतात त्या ठिकाणी परमात्मा खेळ खेळू लागले. वेगवेगळे आट्यापाट्या, चेंडू फळी, पिंडो सांगणा हरीचा चेंडू, पिंडो सांगणा हरीचा चेंडू. पाण्यात गेला कसा सांगणा, पाण्यात गेला कसा. हरी सांगणा पाण्यात गेला कसा. पाण्यात गेला कसा सांगणा, पाण्यात गेला कसा. हरी सांगणा पाण्यात गेला कसा. वासरे हुंबरती रे, वेडी झाली ती वनचरे रे. दुःखी झाले गोकुळ सारे, वृंदावन खेळ कसा सांगना. पाण्यात गेला कसा सांगना, पाण्यात
पाण्यात गेला कसा, अरे सांगणा पाण्यात गेला कसा. पेंडळला त्या ठिकाणी यशोदा मैया विचारते, चेंडू फळी खेळत असताना चेंडू पाण्यात कसा गेला? कृष्णाने त्या कालियाच्या डोहामध्ये उडी कशी मारली, कसा गेला? त्यावेळी सगळ्या गोपाळांनी सांगितलं, ह्याच पेंड्याने उडी मारायला लावली, त्याचाच तो चेंडू काढायला लावला, माझा कृष्णकडे या पाण्यामध्ये गेला. अरे बाहेरचे वरचे पशु सुद्धा त्या ठिकाणी मरत होते का? तो कालियाचा डोह होता ना, त्याचं विषाची वाफ वर आल्याच्या नंतर पशु सुद्धा मरत होते आणि कणयाला त्याच्यामध्ये तो उडी टाकायला लावली. पाप्या, माझ्या बाळाचं काही झालं तर काय करू मी? म्हणून यशोदा मैया शोक करते, रडते. महाराज सांगतात, तीच नाही तर गायी सुद्धा रडत होत्या, पक्षी सुद्धा रडत होते, सगळे त्या ठिकाणी झाडं सुद्धा सुकली होते. गाई वासरे हुंबरती रे, वेडी झाली ती वनचरे रे, दुःखी झाले गोकुळ सारे, वृंदावनी खेळ कसा सांगणा पाण्यात गेला कसा, सांगणा पाण्यात गेला कसा. अरे सांग कसा पाण्यात गेला? त्या कणयाने पाण्यामध्ये गेला आणि कालियाच्या घरापाशी गेला, धन 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 पायात गेला. कालियाच्या बायका म्हणले, बाबा आमचा जो कालिया आहे ना तो फार असताना बेकार आहे, मारीन तुला, विषारे जा लवकर तू घरी. ते म्हटलं, मारी नाही, मारायला आलोय. त्या बिचाऱ्या म्हटल्या, त्या सर्पिणी म्हटल्या, अरे दिसायला बाळक छोटा आहे, गोंडस आहे, गोड आहे, पण बोलाय फार कठोर आहे. मग त्या ठिकाणी त्यांना वाईट वाटलं. त्या म्हटल्या, नको, कोणची माया असेल, तुला विसरली बाबा, जा लवकर घरी, आम्हाला वाईट वाटतंय, तो कालिया पापी तुला मारून टाकील. तो म्हटला, भिवू नका, मी मारायला आलोय, युद्ध करायला आलोय. दन दन पाय बाजू लागले आणि तो कालिया जागा झाला. दोघांचं युद्ध सुरू झालं, कोणीच कोणाला ऐकेना. शेवटी त्या ठिकाणी कृष्णकडे आणि त्या कालियाला खरोखर घायल करून टाकलं आणि कालिया शरण आला. तो म्हटला, तू असताना कोण आहे, सर्वसामान्य नाही, देवादी देवच आहे. म्हणून त्या ठिकाणी कालिया त्या ठिकाणी प्रश्न केला, का मारतो देवा मला? सांगितलं, रे तो हा ढोज आहे ना पाण्याचा, हा विषारी केलेला आहे, म्हणून मी तुला मारतोय. मग त्या ठिकाणी माझा एक प्रश्न आहे तुम्हाला. कसला प्रश्न आहे म्हटले? सांग म्हटले, तुझा काय प्रश्न आहे? म्हटले, सांगतो. म्हटले, आम्हाला विषारी कुणी बनवलं? देव म्हटला, मी बनवलं. म्हटला, मग आमच्या दातात विष घालण्यापेक्षा जरा अमृत टाकलं असतं तर नसतं का झालं? लोक आम्हाला पहिल्या बरोबर काठ्या काढतात आणि अमृत जर टाकलं असतं तर आमची पूजा केली असती. मग त्या ठिकाणी कोणी हे कोणी केलं? देव म्हटले, मीच केलं. मग म्हटले, का मारतो आम्हाला? जन्मत्वा दिला, विषत्वा दिलं आणि त्या ठिकाणी मारायला तू आला. सांगितलं, रे तुमच्यासाठी रमणद्वीप आहे ना स्पेशल, तिथं जा आणि तिथे राहा, तिथे तुम्ही राज्य करा. ठीक आहे. अशा पद्धतीने कालिया शरण आला. भगवान परमात्मा त्याच्या सरफडीवरती तांडव करू लागले. तांडव गती मंडन परी नाचत गिरिधारी, तांडव गती मंडन परी नाचत गिरिधारी, कुठे तर शेष भगवंत जो कालिया जो आहे ना 100 फड्याचा, त्याच्या सर माथ्यावरती त्याच्या माथ्यावरती तांडव केलं. आणि मग कालिया म्हटलं, आता मी कुठे जाऊ? म्हटले, रमणद्वीपाला जा. म्हटले, नको, मला तिथे गरुडाची भीती वाटते. देव म्हटलं, आता भ्यायची गरज नाही का? तुझ्या मस्तका माझ्या पायाचे चिन्ह उमटलेले आहेत, आता का तुला सरे गरुडाला भ्यायची गरज नाही. आज सर्पाचा शत्रू कोण आहे? गरुड. मग म्हटले, आता भ्यायची काही गरज नाही, असं अभय दिले अक्षय अभयदान गा. त्या ठिकाणी कालिया गेला. भगवान परमात्म्याचे अनेक अनेक लीला आहेत, अनेक चरित्र आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने दररोजचा खेळ चालू असायचा, दररोजचा आट्यापाट्या. त्या ठिकाणी म्हटले, आजचे दिवस जरा लवकर खेळ तुमचा आठवून घ्या, कारण म्हटले खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख, आम्हाला अजून भूक नाही लागल्या, चहा चिरला नाही आमचा, त्यामुळे काही नाही, चलू द्या म्हणा कोरबी, ऐका ना. अशा पद्धतीने सांगितलं, चिंता करू नका. का या ठिकाणी श्रीमद भागवत कथेमध्ये वर्णन आलेलं आहे. विव्रत वेणूचे ठरबटे शृंगवेत्री कक्षे वामे पाणो मसरुड कवलम तत्फलान इंग्लिशू
कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ठीक आहे, त्या महिला वहिनी म्हणतात ना चपात्या झाल्या चपात्या झाल्या चपात्या झाल्या झाल्या का? हा विठोबार कुमाई मग ध्यान करायचं ना. म्हणून विभ्रात वेण जटारबडे रंगवेत्रीची कक्ष वामे पाणा मसरूळ कौलमचा फलन इंग्लिशू. त्या ठिकाणी सर्वांना प्रसाद वाटला. कारण का त्या ठिकाणी सगळ्यांचा काला एकत्रित केला आणि त्या ठिकाणी सर्वांना वाटला. कुंडलिका वरदा झाला आणि सर्वांनी खाऊन घेतल्या. कारण लाही आणि दही याचा काला होत असतो. आणल्यात ना, हा एकत्रित करा, त्या ठिकाणी इथं मांडा, सगळ्यांना प्रसाद वाटा. अशा पद्धतीने या ठिकाणी विढाला विढाला तडजोडीचं काम आमच्या माने मामी चांगलं करतात, त्यांना खूप धन्यवाद. त्या ठिकाणी लाही घेऊन आलेल्या आहेत, त्या लाह्या घेऊन आल्या. ज्या महिला लाह्या घेऊन आल्यात ना, त्यांनी एका पाटोपल्यामध्ये टाका आणि सर्वांना प्रसाद वाटा. लाही आणि दही म्हणजेच काला. काय लाही आणि दह्याचं काय होतं? एकत्रीकरण होतं. दोन्ही पदार्थाचं मिक्स केलं म्हणजे काला. तसं विचार करा, आपलं मन, आपला जीव आणि ब्रह्म याचं ऐक्य होणं म्हणजेच काला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपलं काल्याचं कीर्तन विराम घेत आहे. परंतु या ठिकाणी कीर्तन कुठे आहे? आळंदी या क्षेत्रामध्ये आहे. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव. दैवताचे नाव सिद्धेश्वर. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मिळा. तो सुख सोहळा काय वानो. या ठिकाणी आवडीने नाही, सवडीने नाही, तर आवडीने वारीला यायचं असतं. हा ज्या वेळेस मौली ज्ञानोबा समाधी सोहळा आहे, त्या निमित्ताने आपली वारी आहे. वर्ष 25वा आहे. गोडासी वारी झाली. मौली ज्ञानोबा चरित्र 5 मिनिट तुमच्या पुढे घेते, फक्त तुमच्या पुढे ठेवते आणि लगेच जय विठ्ठल करते. हा काही काळजी करू नका. अजून एक गोळा चपात्याचा राहिलेला आहे, त्यावर आपलं सगळं होते. काही टेन्शन घेऊ नका. विढाला 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 मग त्या ठिकाणी महाराज पैठण या क्षेत्री, तिथे जवळच आपेगाव नावाचं गाव आहे. तिथे गोविंद पंत कुलकर्णी हे राहत होते. त्यांचे चिरंजीव विठ्ठल पंत. त्या ठिकाणी विठ्ठल पंत हे तीर्थयात्रा करायला निघाले. तीर्थयात्रा करत करत आळंदी या क्षेत्रामध्ये आले. आल्याच्या नंतर हे पूर्वीचं जे मंदिर आहे ना, हे सिद्धेश्वराचं मंदिर. कुठे? माऊलींच्या दरबारामध्ये आहे ना. माऊलीचं दर्शन घेतल्यानंतर सिद्धेश्वराचं दर्शन झालंच पाहिजे. कारण का? महाराज सांगतात हे सिद्धेश्वराचं मंदिर आहे, म्हणून 84 सिद्धांचा सिद्ध भेट मिळा, तो सुख सोहळा काय वाणो. म्हणून अशा पद्धतीने त्या ठिकाणी महाराज सांगतात त्या सिद्धेश्वराचं मंदिर आहे. आणि तिथे माऊली ज्ञानोबा थांबली. आपले विठ्ठल पंत थांबले. विठ्ठल पंत थांबल्याच्या नंतर त्या ठिकाणी शुद्ध पंत मंदिरामध्ये दर्शनासाठी आले. आल्याच्या नंतर त्यांनी विठ्ठल पंताला बघितलं. बघितल्याच्या नंतर गोड असं गोंडस असं लेकरू तृणबांड या ठिकाणी त्याला पाहिल्याच्या नंतर माझ्या त्या ठिकाणी सिद्ध पंतांनी विचारलं, का हो म्हटले, कुठले आहात? रामकृष्ण हरी, जय हरी, नमस्कार. सांगितलं मी आपेगावचा आहे. म्हटलं ठीक आहे, चला म्हटले दिवस मावळ आहे, पूजा झाली का? म्हटले पूजा झाली. हरिपाठ झाला का? म्हटले झाला. चला म्हटले विश्रांतीला आमच्या घरी भोजनाला. त्या ठिकाणी भोजनाला गेले आणि गेल्याच्या नंतर सिद्ध पंताच्या मनामध्ये आलं, माझी सुंदर सह्यानी झालेली मुलगी रुक्मिणी हिच्यासाठी हा वर योग्य आहे. म्हणून त्या ठिकाणी देवाला प्रार्थना केली आणि खरोखरच विठ्ठल पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी सिद्ध पंतांच्या स्वप्नामध्ये आले. म्हटले तुझ्या मुलीसाठी हाच योग्य वर आहे आणि याच्याशीच तिचं लग्न लावून द्या. अशा पद्धतीने त्या ठिकाणी स्वप्नामध्ये आले. शुद्ध पंतांनी सकाळी उठले. त्या वारकऱ्याची म्हणजे विठ्ठल पंताची पूजा केली. त्या ठिकाणी घरगोट त्यांचं स्नान वगैरे नित्यनेम झाला. पूजा केली आणि आपल्या मनातला हेतू सांगितला. हेतू सांगितल्याच्या नंतर त्या ठिकाणी विठ्ठल पंत म्हटले, मी तुमच्यावरती विश्वास ठेवत नाही. जोपर्यंत परमात्मा माझे स्वप्नात येऊन सांगत नाही तोपर्यंत मला विश्वास नाही. दुसऱ्या दिवशी मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी परमानंद परमात्मा विठ्ठल पंताच्या स्वप्नामध्ये आले. आल्याच्या नंतर ते स्वप्न सिद्ध पंताला जे पडलं होतं तेच विठ्ठल पंताला पडलं. त्यांना खरं वाटलं आणि मग त्या ठिकाणी त्यांचा विवाह जुळला. एक मुहूर्त काढला आणि लगेच लग्न त्या ठिकाणी ठरलं. ठरल्याच्या नंतर लग्न झालं. प्रपंच करू लागले. प्रपंच करत असताना माझ्या विठ्ठल पंताचं लक्ष काही या प्रपंचामध्ये लागत नव्हतं. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी, अंतर्बाह्य लोलुपेता काय, निद्रेते जिनावे, भोजन करावे परिमित. माझ्या विठ्ठल पंताची अवस्था उदास होती.
त्या ठिकाणी विठ्ठल पंतांनी सांगितलं त्या रुक्मिणीला म्हणायचे, रुक्मिणी मी संन्यास घ्यायला जाऊ का, संन्यास घ्यायला जाऊ का. अशा पद्धतीने पडत्या फळाची आज्ञा म्हणून तिने सांगितलं, जा एकदाचे संन्यास घ्या म्हटले, माझं मी कसंही जगेल. असं म्हटल्यानंतर पडत्या फळाची आज्ञा घेतली. विठ्ठल पंत गेले, रामानंद स्वामीकडून दीक्षा घेतली. त्या ठिकाणी तिथे राहू लागले. रुक्मिणी आई साहेब जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आईशे बळ रेडा बोले, त्या पिंपळाला येडे घालू लागल्या, म्हणजे प्रदक्षिणा करू लागल्या. नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्या नाही गणना. प्रदक्षिणा केल्याचं पुण्य किती असतं त्याची पुण्याची गणना करता येत नाही. म्हणून आपण आलं की दिंडीची प्रदक्षिणा करतो. काही काही दिंडीवाले प्रदक्षिणा नाही, प्रदक्षिणा नाही, नुसती मेंढरं सोडायचे, टेन्शन नाही, तसं करतात. पण आपण तसं नाही, प्रदक्षिणा झालीच पाहिजे. प्रदक्षिणा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत वारी पोहोच होत नाही. अशा पद्धतीने रुक्मिणी आईचे प्रदक्षिणा करायच्या 1.25 लक्ष त्यांनी प्रदक्षिणा केल्या. आणि त्या ठिकाणी जे असणारे खरोखर रामानंद स्वामी तीर्थयात्रेला चाललेले होते. तीर्थयात्रा करत करत आळंदी या क्षेत्रामध्ये आले. सिद्धेश्वराच्या मंदिरापाशी बसले, पिंपळाच्या झाडाखाली बसले. आणि बसल्याच्या नंतर रुक्मिणी आई साहेब आल्या, प्रदक्षिणा त्या ठिकाणी केल्या आणि संतांचं दर्शन केलं. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ज्ञानम ज्ञानस्तत् दर्शनः. नमस्कार केला, दर्शन केलं. आणि त्या ठिकाणी त्यांच्या जो असणारा खरोखर त्यांचा जो शृंगार होता ते पाहून त्या ठिकाणी रामानंद स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिला. पुत्रवती भव, पुत्रवती भव, पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला. आणि आशीर्वाद दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी रुक्मिणी आई साहेब रडू लागल्या. रडत असताना रामानंद स्वामींनी विचारलं, बेटी का तुझ्या डोळ्यात पाणी आलं, काही माझं चुकलं का. अहो तुमचं सौभाग्याचं लक्षण मला दिसलं हो. तुमच्या डोक्यामध्ये कपाळामध्ये शेंदूर दिसला आणि तुमच्या हातामध्ये बांगड्या दिसल्या, तुमच्या पायामध्ये जोडे दिसले, म्हणून मी आशीर्वाद दिला. काही चुकलं का. तुमचं काही चुकलं नाही महाराज, पण माझे पती आहेत ना हे संन्यास घेण्यासाठी गेलेले आहेत. म्हणे कुठे गेले, म्हणे काशी क्षेत्रामध्ये गेले. त्यावेळेस असतरी रामानंद स्वामींची टूप लागली. थोड्या दिवसापूर्वी एक तरुण आलेला आहे. म्हटले त्याच्या खानाखुणा काही तुम्हाला ओळख असेल तर सांगा. सगळं काही खानाखुणा सांगितल्याच्या नंतर आमच्या रामानंद स्वामींनी आपली यात्रा स्थगित केली आणि वापस काशीला गेले. गेल्याच्या नंतर एकटे गेले नाही तर त्या ठिकाणी शुद्ध पंथाला नेलं आणि रुक्मिणी आई साहेबांना सुद्धा नेलं. नेल्याबरोबर त्या ठिकाणी लांबूनच आवाज दिला, ए विठ्ठल पंत बाहेर या. विठ्ठल पंत थर 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 कापत बाहेर आले. आणि आल्याच्या नंतर विठ्ठल पंताने विचार केला, माझं नाव कसं यांना माहिती झालं. कारण त्यांनी नाव बदललं होतं, चैतन्य म्हणून त्या ठिकाणी नाव तिथं दिलेलं होतं. ठीक आहे, सांगितलं तुझं लग्न झालंय. ते म्हटले नाही झालं. कारण झालं म्हणावं तर हे संन्यास दीक्षा दिली नसती ना. नाही झालं. अरे म्हणे ही तुझी या सरी ही रुक्मिणी ही कोण आहे. त्यावेळेस विठ्ठल पंत थर थर कापू लागले आणि सांगितलं, हो चुकलं, क्षमा करा अपराध महाराज तुम्ही शब्द. अरे जोपर्यंत तुला असणारं संतान होत नाही, पुत्ररत्न होत नाही, तोपर्यंत संन्यास घ्यायला अधिकार नाही. परंतु त्याचे दुसरे एक शास्त्र आहे. विठ्ठल पंताला दुसऱ्या जन्मामध्ये संतान होणार होतं, हे भावी जन्मामध्ये नव्हतं. म्हणून संन्यास घेणं म्हणजे दुसरा जन्म आहे. म्हणून त्या ठिकाणी दुसऱ्या जन्मामध्ये त्या ठिकाणी खरोखर विठ्ठल पंतांना मुलं झाली. संन्यास घेऊन परत अग्रस्त आश्रमामध्ये जाणं म्हणजे नवा जन्म प्राप्त झाल्यासारखं आहे. म्हणून रामानंद स्वामीला भविष्य कळत होतं. जा म्हटले, घरी जा आणि प्रपंच कर. विठ्ठल पंताने सांगितलं तसं करू नका, मला तुमच्या पायापासून वेगळे करू नका, मी प्रपंचाचा त्याग करून आलेला आहे. नाही म्हटले, जोपर्यंत तुझ्या प्रपंचामध्ये पुत्ररत्न प्राप्त होत नाही तोपर्यंत या ठिकाणी तुला संन्यास घेता येणार नाही. माझा आशीर्वाद आहे तुला, जा तू त्या ठिकाणी प्रपंच कर. त्या ठिकाणी रुक्मिणी आणि सिद्धपंत आनंदित झाले. त्या ठिकाणी विठ्ठल पंतांना आणलं, प्रपंचाला सुरुवात झाली. परंतु त्या ठिकाणी सगळी असणारी ब्राह्मण लोक त्यांना नावं ठेवू लागली. त्यांच्यावरती बहिष्कार टाकला, त्यांना गावाच्या बाहेर काढून दिलं. सिद्ध बेटावरती त्या ठिकाणी ते राहू लागले.